हॅलो, कोण बोलायचं? हा ते आहेत का भगवत मस्के? हो. हा द्या ना त्यांच्याकडं. हॅलो बोला. दादा, विशाल गुजर बोलतो, टायगर ग्रुप. हा, जय महाराज दादा. हा हा ते तुमचा विषय नाही का होता, कॉल आलता का तुम्हाला त्यांचा? कोणाचा भाऊ? ते तुमचे पैसे राहिलेले ना त्या उसवाल्याकडे. हो भाऊ. हा कॉल आलता का त्यांचा? हॅलो नाही आला म्हणलं, त्याने केलाच नाही भाऊ. नाही केला का? नाही केला तो. त्याचा वडील काय म्हणतो माहित आहे का? हा हा तुम्ही त्या टायगर ग्रुप वाल्याला काला पण नंबर दिला म्हणून. अच्छा. हा. मी आता जस्ट बोललो त्यांच्यासोबत, तर ते बोलते की आमचं बोलणं झालंय म्हणून आणि काही विषय ना तो आपसात मिटवतो असं बोलतात ते. नाही भाऊ, आपसात ते लय दिवस झाले भाऊ, त्यांनी दिलेच नाहीत भाऊ. खूप दिवस झाले बघा. मला असं आता ताईचं लग्न आलं, पण ताईचं लग्नाला पैसे नाहीत भाऊ माझ्याकडे. आता मी खूप परेशान मध्ये भाऊ, लय अशी बिकट परिस्थिती चालू आहे माझी. अच्छा अच्छा, ऐकून घ्या. त्यांचा जो मुलगा आहे तो पुण्याला होता, बरोबर? हो भाऊ, तो घरी आला. त्याचे वडिलांना त्यानं बोलणं करून दिलं. एक दिवस झाले, लय खूप दिवस झाले या गोष्टीला, 2-3 दिवस हा झाले. हा ऐकून घ्या. तो तुम्हाला दमदाटी देत होता ना त्यांचे वडील. हो भाऊ. हा ते कसं ड्रिंक वगैरे पिले ना, ते मुले तुम्हाला बोलले असतील. त्यांना मी समजून सांगितलं त्या माणसाला दमदाटी वगैरे करू नका. त्याचा आणि मुलगा काय सुद्धा विषय चालेल बोलतो, जसे दिलेत ना तसे बोलतो, मिटवतोय असं बोलले ते. नाही भाऊ, ते तसंच लय दिवस झाले, खूप दिवस झाले. ऐका ना भाऊ. हा त्यांच्यासाठी, त्यांच्यामुळे त्यांच्याकडे माझे जे 6 लाख रुपये आहेत ना, त्यांच्यामुळे मी ज्या माणसातून घेतले होते का 6 लाख रुपये, हा तर त्या माणसानं माझ्या दारातली ट्रॅक्टर घेऊन गेले. तो मला ते म्हणायचं, तू ट्रॅक्टर पाहिजे नसेल तुला तर मला एकच सांग म्हणे, नाहीत मी त्या ट्रॅक्टरचं बॅटरी एकाला विकतो, एकाला टायर विकतो. बरं असं का? हा, ते समोरचे मला टॉर्चर करायचं. आणि मग यायला मी बोलायला गेलो तर हे म्हणतात, आणि तुला 2 महिने थांबावं लागतंय आणि 3 महिने थांबावं लागतंय. अच्छा अच्छा, म्हणजे आता पण त्यांचा कॉल आलता मला. हा हा बोलतो भाऊ तसं काही करू नका, विषय जसं आम्ही बोलतो केला तसं बोलतो, गोडीगोडीत मिटवतोय असं मला बोलला तो. हा हा भाऊ, त्याचा कॉल यायला आता मला. चालेल, उचला ना. काय विषय आहे ना ते क्लिअर करतील. हा तसा कॉल करा मला. उचलू का भाऊ? बोलता का 2 मिनिटं? उचला ना. हो, चालू द्या. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं हॅलो, हॅलो. मी कधी तुम्हाला बोललो काय शिवा बिवा दिल्या? नाही 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 आ नाही ना. कधी धमकी बिमकी दिली का मला? वडीलच बाबा त्याशी म्हणा, देत नाही बाबा, देऊ शकत नाही, होत नाही त्यांना पैसे. वडिलाचं जाऊ दे, मी हो ना, तुम्हाला मी आल्याला फोन केला नव्हता का? हो ना मग. मला खूप दिवस झाले भाऊ, माझं ट्रॅक्टर गेले, तुला माहिती नाही का? थांबा, मी कधी काही धमकी बिमकी दिली का तुम्हाला? हॅलो गजानन ठोके. हॅलो, हा बोला ना. विशाल गुजर बोलतो, टायगर ग्रुप. हा बोला ना. हा काय विषय आहे ना, यांचं क्लिअर करून टाका. कारण का त्यांचं ट्रॅक्टर वगैरे पण नेलंय, त्याला मदत करा. जेवढा विषय तुम्ही केलाय ना तेवढं सॉल्व्ह करा. हा करतो भाऊ. मी त्यांना ते विचारतो, त्यांना विचारा मी कधी शिवी दिली का काही? नाही, त्यांना पण मी समजून सांगितलंय आणि तुला पण ज्या गोष्टी होत्या त्या सांगितल्या मी, त्याच बोलतोय. काय विषय आहे ना तो आपसात क्लिअर करा. हॅलो विशाल भाऊ. का म्हणलं, त्यांचा कधी फोन घेतला नाही म्या. हॅलो विशाल भाऊ. हा दुसरी काही अडचण नाही भाऊ. बघा, लग्न तरी होऊन जातात, ते लग्न काय राहत नाही. माझं ज्यावेळेस दारातलं ट्रॅक्टर गेलं का भाऊ माझ्या, त्या दिवसपासून वडील असे म्हणजे आऊट झाले, इतके चांगले होते. त्यांना पण विचारा तुम्ही, त्या गजाननला पण विचारा तुम्ही वाटलं तर. अच्छा चालेल, ऐकून घ्या. आता तुमच्या सोबत बोलतोय ना, ते बोलून घ्या. आणि ते ट्रॅक्टर वाल्याचा पर्सनल नंबर मला मेसेज करा, मी बोलतो त्यासोबत. हा हो भाऊ, तो ते काय म्हणतो भाऊ, तो पैसे भागवा म्हणते 2-3 लाख रुपये, तरी घेऊन जा म्हणते. चालेल, काय हरकत नाही, करू सॉल्व ते पण. बोला, यांच्यासोबत बोला, तुम्ही बोलून घ्या. नंबर मला विशाल पर्सनली भाऊ. पाठवतो. हा बोला ना. विशाल भाऊ, हा अवकाश त्याच्याच पैशासाठी पावसात भिजलो, इकडे पैशासाठी चालतो मी. हा ना चालेल, काय हरकत नाही. मी तुझ्यासोबत बोललो ना जस्ट. हा चालेल, काय हरकत नाही, बोला तुम्ही. हा
नाही त्यांना विचार कधी धमकी बिमकी दिली का काय? नाही नाही तुझा विषय नाही, तुझ्या वडिलांचा विषय आहे. त्याला मी ते सांगितलं तुम्हाला ड्रिंक. सांगितलं ना माझे वडील नाही ते ड्रिंक घेतात म्हणून. तू गजाननचं नाव बी घेतलं का? मी त्यांच्या वडिलांसाठी बोललो फक्त. हा ना तेच ना मी सांगितलं त्यांना ते वडील कसं ड्रिंक वगैरे घेतात ना त्यामुळे बोलले. त्यांना मी का त्याने मला फोन केला त्याला म्हणलं मी पुण्यातून तुमच्यासाठी यायलो म्हणलो का नाही एवढं बी बा. हो ना. आलो का नाही मी तुमच्यासाठी आल्या तुम्हाला फोन करून दिला का नाही मी? अरे गजानन आणि माझ्या घरातलं ट्रॅक्टर दिलं विचार भाऊ माझं मन काय करत म्हणत असेल. हा ना, 2 हा ना. हप्ते भरून आणि दुसरा हप्ता यायला मला ते हप्तेवाले पण परेशान करणार नाही विचार भाऊ. चालेल काय हरकत नाही. त्यांच्यासोबत तुम्ही बोलतोय ते मदत करतो तुम्हाला. नंबर पाठवा प्रश्न. तुम्ही आता कुठे कार्यक्रमामध्ये आहेत का? हॅलो हो भाऊ मी येतो सध्या हिंगोलीला राहतो. आपलं हिंगोलीहून माझं गाव 30 किलोमीटर. चालेल हॅलो चालेल. उद्या तुम्ही हॅलो हा विठ्ठल भाऊच्या देशात म्हणालो उद्या आपल्या गावात या तुम्हाला काहीच होत नाही गावात येऊन जा. नाही तसं गावात यायचं काय नाही मात्र ते उगाच ना भेवाट आहे ना भाऊ आपल्याला. कुणी मारत नाही मी होणार तुम्हाला म्हणालो ना. तुम्हाला पहिले बी मी काय सांगितलं गावात या म्हणून. हॅलो गावात कशाला येऊ मी वसूल करून देऊन आणून देऊ ना हळू विशाल भाऊ. हा वसुली तर आता पावसात भिजलो तुमच्यासाठी. चालेल गजानन काय विषय आहे ना तो सॉल्व्ह कर. हा हा चालते.